भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प चौथं, अनंताचे अवतार, नैष्कर्माचा बोध याचा भाग पहिला। सूर्यनारायणाच्या सोनेरी किरणांनी निमिराजाचा प्रासाद उजळत होता। राजा तर पहाटेच उठला होता, तशी त्याला रात्रभर निद्राही लागली नव्हती। भागवत धर्म आणि भक्ती याच एका विषयाचं त्याचं जिज्ञासू मन रात्रभर चिंतन करीत होतं। त्याच गुंगीत निद्रेचं जाणं येणं चालू होतं। कोंबड्याच्या आरवण्यानं त्याला जाग आली होती। उषःकालीचा लालिमा, त्यानंतर प्रभातीचे कोवळे किरण याचा आनंद घेतच त्यांनी आपलं अन्निक उरकलं आणि तो विशेष अतिथी कक्षाकडे जाऊ लागला। तोच त्याला समोरून नवनारायण येताना दिसले। त्यांचंही स्नान संध्यादी आटोपून ते सभाकक्षाकडे जात होते। निमिराजा त्यांना सामोरा गेला, विनम्र भावानं त्यांना वंदन केलं। तोवर काही सेवक पूजा साहित्य घेऊन तिथं आले। काहींच्या हातात फळांची आणि पियुषांची ताटं होती। निमिराजानं त्या नवनारायणांची पाद्यपूजा केली, फळं आणि पियुष घेण्याची विनंती केली। त्यांची प्रसन्नता पाहून निमिराजानं आपल्या प्रश्नांना आरंभ केला। निमिराजा म्हणाला, मुनिवर्य, आपल्या वास्तव्यानं माझी नगरी पावन झाली। आपल्या समवेत साधत असलेल्या सुसंवादातून मला खूप समाधान वाटलं। आपण विशद केलेल्या ज्ञानानं मुमुक्षूचा साधक होईल यात शंकाच नाही। मुनिवर्य, काल आपण शेवटी सांगितलं की भक्तीनं भगवंत प्राप्त होतो आणि त्या भक्त साधकाला आत्म्याचं तथा स्वरूपाचं ज्ञान होतं। परंतु भक्तीसाठी भगवंताचं कोणतं रूप घ्यावं? कारण भगवंताची अनेक रूप आहेत। मुळात भगवंत हे एकच मूळ तत्व असताना त्यानं अनेक अवतार का आणि केव्हा घेतले? आपण ते मला विशद करावं, ही माझी आपल्या चरणी प्रार्थना आहे। राजा पुढे म्हणाला, मुनिवर्य, खरं तर ईश्वर हा निर्गुण निराकार आहे असं असताना तो सगुण साकार का झाला? अजन्मा असून जन्माला का येतो? जगात असं काय घडतं की त्याला अवतार घ्यावा लागतो? मुनिवर्य, श्रीहरीचे अवतार किती आणि कोणते ते आपण मला सांगा। निमिराजानं केलेली प्रार्थना ऐकून प्रसन्न झालेले जयंतीनंदन द्रुमिल नावाचे 7वे ऋषभपुत्र म्हणाले, ऐक निमिराजा, जो श्रीहरी म्हणजेच अनंत आहे, तुला त्या अनंताचे अवतार संक्षेपानं सांगतो। आणि ते सांगू लागले, राजा, ईश्वरालाच अनंत म्हणतात, कारण त्याचा अंत लागत नाही। त्याची रूपं, त्याचे गुण यांची गणनाच करता येत नाही। ज्याप्रमाणे पर्जन्याच्या धारांची संख्या किती हे सांगता येत नाही किंवा आकाशाची लांबी रुंदी मोजता येत नाही, त्याप्रमाणे त्या अनंताचा विस्तार अनंत आहे। वेदशास्त्र ही याचं वर्णन करताना शिणली आहेत। प्रत्येक वेळी नेती नेती म्हणजे ते हे नाही असंच त्यांना म्हणावं लागलं। जिथं वेदवाणी गोठली तिथं मानवी ओठ काय सांगणार? तरी पण तुझी जिज्ञासा पाहून आम्हाला समाधान वाटलं, तेव्हा तुझं समाधान करण्याकरता तुला काहीतरी समजावं या हेतूनं संक्षेपानं सांगतो, लक्षपूर्वक ऐक। द्रुमिल मुनींनी विवरणाला सुरुवात केली। राजा, या अनंताला आदी अंत नाही हे खरं, म्हणजे तो एकला एकच आहे। असं जरी असलं तरी एकोहम बहुश्याम,
या संकल्पानं त्यानं आपलं व्याप्तपण वाढवलं. त्यातूनच पंचमहाभूत आणि सर्व चराचर उदयाला आलं. तो बीजरूपानं हिरण्यगर्भ म्हणून आहे. त्या हिरण्यगर्भातूनच सर्व ब्रह्मांड, त्रयावस्था, त्रिकाळ अशा अनेक त्रिपेडी त्रिपुटी जन्म पावल्या. उदाहरणार्थ त्रिदेवांबाबत सांगायचं तर ब्रह्मा, विष्णू, शिव हे 3 स्वतंत्र देव म्हणून असले तरी त्यांचं कार्य हे एकत्रितपणे चालत असतं. उत्पत्ती, स्थिती, लय या 3 अवस्थांमधून चराचराला नेण्याचं कार्य या 3 शक्ती एकत्रपणे करीत असतात. त्यांच्यातील मूलभूत शक्ती त्या एकाचीच असते हे लक्षात घे. एकच शेतकरी शेतात बीजाची पेरणी करतो, तोच त्यांना खत पाणी घालून वाढवतो आणि तोच ते पीक कापून टाकतो. म्हणजे या तिन्ही कार्यांचा करता, भरता, हरता तो एकटाच एक असतो. राजा, त्याप्रमाणे अनंताचं कार्य असंच असतं. पण मुनिवर्य, परंतु त्या अनंताचं साकार रूपानं जे प्रगटन झालं त्याचे अवतार कोणते? निमिराजानं मध्येच विचारलं. सांगतो. राजा, तुझ्या प्रश्नाकडे मी येतच होतो. आणि जयंतीनंदन पुढे सांगू लागले. साधक हो, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ती एक कथा आहे, तर ती आपण उद्या ऐकूया. आज इथेच थांबूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली या हाते, करी समर्पित गुरु चरणाते. हरि ओम तत्सत.